22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे। पंतप्रधानांनी अयोध्या दौराही केला आहे। या दौऱ्यात त्यांनी अयोध्याधाम रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केले, तसंच अयोध्येच्या विमानतळाचंही उद्घाटन यावेळी त्यांनी केले। यावेळी बोलताना पंतप्रधानांनी सर्व देशवासियांना आवाहन केले की 22 जानेवारीला दिवाळी साजरे करायचे। यामुळे सर्व देशभरात सध्या राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा चर्चेत आहे। त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी अयोध्येतील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे। यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येते। अयोध्येत दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व सुरक्षा यंत्रणा कारवाई करत आहेत। दहशतवादी विरोधी पथक प्रत्येक छोट्या माहितीचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहे। या तपासात सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील संशयित दहशतवाद्यांचा गटाचा तपास तीव्र करण्यात आलाय। त्याचा नेमकं काय प्लॅन होता, नेमकं ते काय करणार होते, अयोध्येच्या राम मंदिरात काही अनुचित प्रकार घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होणार होता का, जाणून घेणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र। मंडळी, ISIS या दहशतवादी संघटनेचा प्रभाव असलेल्या तरुणांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधील 11 तरुणांच्या ठिकाणावर छापे टाकल्यानंतर त्यांना नोटीस देण्यात आली आहे। 15 ते 18 जानेवारी दरम्यान त्यांना लखनौ येथील ATS मुख्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे। याआधी अनेक मुद्द्यांवर तपास सुरू आहे। तसंच महाराष्ट्र ATSलाही संशयित तरुणांच्या हालचालीची माहिती देण्यात आली आहे। सोशल मीडियावरील पोस्टचा तपास करत असताना ATSला छत्रपती संभाजीनगरमधील काही तरुण अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील इतर ठिकाणी दहशतवादी घटनांचा योजना आखत असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीनुसार एक पोस्ट देखील आली होती, ज्यामध्ये लिहिलं होतं की मुसलमानांना जागे व्हावे लागेल, जिहाद माझ्या रक्तात आहे, त्यागाची भीती वाटणार नाही, निवडून आलेले सरकार मुस्लिमांवर अत्याचार करत आहे, बाबरी मशिदीच्या निर्णयाचा मला राग आहे, अशा प्रकारचा मजकूर यामध्ये लिहिलेला आढळला ATSला। त्यामुळे ही तपास कारवाई प्रारंभ करण्यात आली आहे। बदला घेण्याची इच्छा आहे, ओसामा बिन लादेन आणि बुरहान वानी हे माझे आदर्श आहेत, असं देखील या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं होतं। ATS कडून याची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला आणि नुकताच ATSने 13 संशयितांविरोधात FIR देखील नोंदवला। यानंतर सखोल तपास करण्यात आला आणि 30 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मिर्झा सैफ बेग, अब्दुल वाहिद, यासिर, जियाउद्दीन सिद्दीकी, ASK खालिद आणि ताहिर यांच्यासह 11 संशयितांच्या घरावर छापा टाकला। या कालावधीत मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं देखील जप्त करण्यात आली आहेत। तर 2 संशयितांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। तरुणांचा एक गट तयार करून त्यांना जिहादसाठी भडकवण्याचा आणि उत्तर प्रदेशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची योजना आखली जात असल्याचं तपासात समोर आले। अयोध्या आणि इतर शहरात दहशतवाद पसरवण्याचा कट रचला जात आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। ADG ATS मोहित अग्रवाल सांगतात की काही काळापासून इंटरनेट मीडियावर संशयास्पद पोस्ट आणि अशा इतर हालचालीवर लक्ष ठेवण्यात आलं आहे। या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील काही तरुणांच्या संशयास्पद हालचाली उघडकीस आल्या आहेत। या प्रकरणी 13 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून कसून तपास करण्यात येत आहे। अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामलल्लांच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी इंटरनेट मीडियाच्या X अकाउंटवर आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्या तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे। झाशीचे रहिवासी जिब्रान मकरानी यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं की आम्ही एकही मशीद सोडणार नाही, जर आमच्याकडून जबरदस्तीने मशीद हिसकावून घेतली तर परिणाम भोगायला तयार राहा, बाबरी मशीद ही आमची आहे आणि आमचीच राहील। ADG ATS मोहित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर बारीक नजर ठेवली जात आहे। या दरम्यान जिब्रानची पोस्ट समोर आली, जी नंतर आरोपीने डिलीट केली। धार्मिक उन्माद भडकवण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे त्याच्या पोस्टवरून स्पष्ट झालंय। जिब्रानने झाशी येथील बिसाटी बाजार मशिदीतून हाफिजचा कोर्स देखील केला आहे। जिब्रानला ATSच्या झाशी स्थित फील्ड युनिटमध्ये बोलावण्यात आलं आणि चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये त्याने कबूल केले की बाबरी मशिदीचा बदला घेण्यासाठी मुस्लिमांना चिथावणी देण्याच्या उद्देशाने पोस्ट करण्यात आली होती। आमच्या पूर्वजांनी केलं होतं तसं राम मंदिर उद्ध्वस्त करावे अशी या तरुणाची इच्छा होती। बाबरी मशीद विध्वंस, इस्रायलवरील दहशतवादी हल्ले आणि PFIचे समर्थन
करणाऱ्या अनेक पोस्टचे स्क्रीनशॉट जिब्रानच्या मोबाईलमध्ये सापडले. चौकशी दरम्यान त्याने या भडकाऊ पोस्टचे स्क्रीनशॉट इंटरनेट मीडियावर पसरवल्याचेही कबूल केले. एटीएसने जिब्रानला अटक केली असून त्याच्यावर झाशी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि 3 सिम देखील जप्त करण्यात आले आहेत. यावर तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र.